ही गोष्ट खरी आहे. प्रभू श्रीरामांचं एकूण जीवन आपण बघितलं तर आपण त्यांना युगपुरुष म्हणतो. एक युग हे प्रवर्तित करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. आणि युगपुरुष याकरता म्हणतो की आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की प्रभू श्रीराम यांच्यामध्ये देवाचा अंश आपण मानतो. मग ते देव होते तर कदाचित रावणाशी चमत्काराने देखील लढू शकले असते. त्यांनी एका चमत्काराने रावणाला त्या ठिकाणी संपवलं असतं, पण ते केलेलं त्यांनी दिसत नाही. तर त्यांनी समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातलं पौरुष जागरूक करून त्यांच्यामध्ये विजिगीषू वृत्ती तयार करून त्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारे तयार केलं की त्यांचा अभिमान आत्माभिमान हा जागृत झाला आणि असुरी शक्तीला आम्ही परास्त करू शकतो अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये तयार झाली. आणि त्यामुळेच या छोट्या छोट्या नरवानरांनी एकत्रितपणे येऊन जगातली त्या काळची सगळ्यात बलाढ्य शक्ती असलेल्या रावणाचा निपात केला. आणि म्हणूनच सामान्य माणूस देखील ज्यावेळेस सत्याच्या मार्गाने चालतो त्यावेळी असत्य कितीही मोठं असलं किती असुरी असलं तरी त्या असुरी शक्तीचा निपात ते करू शकतं. अशा प्रकारचा या संपूर्ण रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांनी आम्हाला धडा दिलेला आहे. आणि म्हणूनच आज मला असं वाटतं की आपण या पूर्वसंध्येला प्रभू श्रीरामांना एवढाच आशीर्वाद मागूया की आम्हाला सगळ्यांना योग्य मार्गाने चालण्याचा आशीर्वाद प्रभू श्रीरामांनी द्यावा. जी उच्च मूल्य त्यांनी तयार केलेली आहेत त्यांचं पालन करण्याची आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा ही प्रभू श्रीरामांनी द्यावी.